आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हेच हवं होतं ना तुला। वेदा माझ्यावरती इतकं प्रेम करते आणि आज तिने आरोप केले माझ्यावरती। घरच्या सुनेने नाती जपायची असतात का तोडायची असतात? अथर्व आणि वेदाला एकत्र आणता आणता शिताफीने तू मला आणि वेदाला एकमेकींपासून लांब केलंस मीरा। मीरा, आईंनी तुला असं बोलायला नको होतं ग, पण प्लीज तू वाईट वाटून घेऊ नकोस। हे बघ, हळूहळू सगळे गैरसमज दूर होतील। हा, एकदा का त्या मायाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला ना की सगळं नीट होईल। मीरा, तू रडू नकोस। आई साहेब मला बोलतात याचं मला कधीच वाईट वाटत नाही। उलट तो तर त्यांचा हक्कच आहे ना ताई। पण माझ्यामुळे वेदा आणि आई साहेबांमध्ये दुरावा येऊ नये इतकंच वाटतं का मला। असं नाही होणार मीरा, विश्वास ठेव तू। वेदाने हट्ट धरला होता की मी तुझ्यासाठी गजरा घ्यावा। वेदा बोलली तुमच्याशी? नाही, तिने मला नाही सांगितलं। ती अनन्यासमोर हट्ट करत होती। मी अंबिकासाठी रोज गजरा आणायचो, हे वेदाने बघितलंय। सॉरी। वेदा, तुला काही हवं होतं का? हो, मला खांडोळी हवी होती, पण राहू दे, नंतर दे तुम्हाला। वेदा, वेदाचे बाबा, माझ्यासाठी आणखीन एक कराल? फुल? हा गजरा तुम्ही माझ्या केसात माळाल का वेदासमोर? काय मस्त झाले खांडोळी, मस्त गोड झाले, तोंडात विरघळते जिभेवर माझ्या। मला दे ना। अगं मला दे की थोडस। अगं थोडा छोटा तुकडा दे ग। अगं असं नको करू। अगं नाही, एकदम एक तुकडा दे, इकडे दे। जास्त खाऊ नकोस, शुगर वाढेल तुझी, कळलं ना? बस झालं। हे काय त्या मीराच्या हातचं खात आहे? हा, तिचा बंदोबस्त कसा करायचा ना आधी ते बघा। कोणाचा बंदोबस्त करायचा माया? वेदा, आज तुझ्यामुळे अथर्व मीरासाठी गजरा घेऊन आले। तो जर त्यांनी तिच्या केसात मायला
तर छानच होईल. मीराच्या संसारासाठी ही खूप मोठी गोष्ट ठरेल अगं. आई तू आणलीस खांडोई, दे मला. वेदा अगं, याला खांडोळी नाही खांटोळी म्हणतात. आणि खांडोळी म्हणजे तुकडे करणं. हो, मग प्लेट मध्ये सुद्धा तुकडेच आहे. दे दे. अगं मीरा, तुला माहितीये वेदा जेव्हा 2-2.5 वर्षाची होती ना, इतकं बोबडं बोलायची की ती काय बोलते याचा कोणाला अर्थच लागायचा नाही. बरं, ब्रेकफास्टला शिरा वगैरे असला ती सतत मला म्हणायची, आई चिला दे ना, आई चिला दे ना. सगळे हसायचे ग तिच्यावर. आज साहेबांकडून गजरा मळून घ्यायचाय वाटतं. काय विचारतेय मी? कोणाचा बंदोबस्त करायचाय तुला? डास खूप झालेत ना इथे. खूप खूप. हा, त्याचाच बंदोबस्त करायचा अशी चर्चा चालू होती आमची. हा. ओके. आत्या, तुझ्यासाठी गजरा आणलाय. गजरा माझ्यासाठी? हो अगं, देवळातून येताना बाबांनी आईसाठी एक घेतला आणि नंतर दादाने मीरा वहिनीसाठी गजरा घेतला. सो आय थॉट की त्या दोघी केसात गजरा माळतील तर तुला वाईट वाटेल म्हणून मीच आणलाय. हा, आणि मायासाठी? काका, नवऱ्याने बायकोच्या केसात गजरा माळला ना, त्यातच खरी गंमत आहे. हिचं थोडी ना लग्न झालंय अजून. आत्या, गजरा घे. सॉरी हा माया. तुला जपणार